मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आहे ते म्हणजे साडी घेण्यासाठी मी चालली आहे. तर एक विशेष कार्यक्रम आहे येत्या काही दिवसात, तर त्याच्यासाठी साडी घ्यायची होती आणि माझ्यासोबत नेहा पण असणार आहे आणि अजून एक व्यक्ती आहे, तर ते तुम्हाला मी व्लॉगच्या दरम्यान सांगते की कोण आहे आमच्यासोबत. तर आत्ता आपण ज्या स्टुडिओला जाणार आहोत तिथे मी आधीसुद्धा गेलेले आणि अजूनही त्या व्हिडिओज खाली भरपूर कमेंट्स येतात की आम्हाला ही साडी पाहिजे किंवा यात हा कलर आहे का. तर आज बऱ्याच महिन्यांनंतर तिकडे थोडी म्हणजे शॉपिंगच्या निमित्ताने मी चालली आहे. तर तुम्हाला तिथे आता नवीन काही कलेक्शन आहे ते पण जर मला दाखवता आलं तर मी तुम्हाला नक्की दाखवते आणि त्याचा स्टुडिओ पण दाखवते. तर सोनल सावंत यांच्याकडे आपण चाललेलो आहोत. त्यांचा अंधेरीला स्टुडिओ आहे, मी ते ॲड्रेस देते तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये पण असणार आहे. तर नक्की एकदा त्यांचे म्हणजे मी टाकलेले जुने व्हिडिओज बघा किंवा याच्यात पण तुम्हाला काही आवडलं कलेक्शन जर मला दाखवता आलं तर मी प्रॉमिस नाही करत आहे. तर नक्की बघा आणि आवडलं तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा कारण त्यांच्याकडे खरंच खूप सुंदर साड्या असतात. चला व्हिडिओला आता सुरुवात करूया. 1 hour later. तर मंडळी आम्ही आता आलेलो आहोत अंधेरीला सोनल सावंत यांच्या सोल रॅप या स्टुडिओमध्ये आणि त्यांच्याकडे खूप सुंदर साड्या असतात आणि वेगवेगळ्या व्हरायटीजच्या असतात आणि बऱ्याचशा एक्झिबिशनमध्ये सुद्धा त्यांचा स्टॉल असतो. तर मी बऱ्याचदा त्यांच्याकडे येऊन गेलेले आहे आणि खरंच त्यांच्याकडे सुंदर साड्या आहेत. क्वालिटी वाईज पण खूप चांगले आहेत आणि रेंज पण चांगली आहे त्यांच्याकडे साड्यांची. आणि आम्ही इथे आलेलो आहोत त्याचं कारण तुम्हाला सांगते. ते म्हणजे आमच्यासोबत अजून एक व्यक्ती इथे आहे, ते म्हणजे सोनाली मॅम. सोनाली मॅम म्हणजे अभिनेते सागर कारंडे जे आहेत आत्ता बिग बॉस मराठीच्या घरात, त्यांची बायको आहे. तर आत्ता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फॅमिली वीक जो झालेला आहे तर त्यासाठी म्हणून हां झालेला आहे असंच म्हणते कारण हा व्लॉग ऑफकोर्स ते झाल्यानंतरच तुम्हाला दिसणार आहे. तर फॅमिली वीकमध्ये सोनाली मॅमनी जी साडी नेसलेली आहे गुलाबी रंगाची, ती यांच्याकडूनच घेतलेली आहे आणि ती इतकी सुंदर साडी आहे की आम्हाला तिघींनासुद्धा म्हणजे मला, नेहाला आणि सोनाली मॅमना बघता क्षणी ती साडी खूप आवडली. आणि मॅम स्वतः सांगत होत्या की त्यांना बऱ्याचदा साडी जेव्हा त्या घ्यायला जातात तेव्हा बऱ्याच साड्यांमध्ये त्यांना ऑप्शन बघायचे असतात आणि मग त्यांना ती मनात जिथपर्यंत साडी भरत नाही एखादी तिथपर्यंत त्या ऑप्शन बघतात. पण इथे त्यांनी एकदम पटकन साडी निवडली आणि खरंच सांगते आम्हाला दोघींनासुद्धा ही साडी जी त्यांनी निवडलेली ती खूप आवडली. आणि खरंच सोनल सावंत यांच्याकडे साड्यांच्या क्वालिटी वाईज आणि रेंज वाईज खूप छान व्हरायटीज आहेत आणि त्यांचं बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशन म्हणजे एक्झिबिशनला स्टॉल्स असतात त्यांचे. आणि खरंच सुंदर साड्या आहेत त्यांच्याकडे, तुम्ही बघू शकता. महेश्वरी आहे, गडवाल आहे, पैठणी आहे. परत तुम्हाला जर सॉफ्ट अशी मल कॉटनमध्ये साडी हवी असेल तर त्या पण त्यांच्याकडे साड्या असतात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे रेडीमेड ब्लाऊज पण मिळतात. तर त्यांच्याकडे खरंच खूप सुंदर साड्या आहेत. लाईट कारण की मला तेच बोलली ब्राईट आणि छान फ्रेश लाईट कलर घेऊ नका कारण ते व्हाईट कलर वाटायला एक्झॅक्टली. थोडीशी ब्राईट बघा तरी मी थांबा ह्यातली आणखी शेड दाखवते. हॅव अ लुक आणि मग आपण डिसाईड करूया. कलर तर 101च आहेत साडीमध्ये. रेड झालाय का? रेड कलर तर नाहीये माझ्याकडे. रेड पण खूप रिगल दिसते आणि तो असा टिपिकल रेड नाही, व्हेरी ब्राईट. अच्छा ओके. तर या ज्या साड्या तुम्ही बघताय पैठणीमध्ये त्या साड्यांची रेंज आहे 3,500 आणि खूप सुंदर वाटतात. सुंदर आहे ही पण. तर हीच ती साडी आहे जी सोनाली मॅमनी फॅमिली वीकमध्ये बिग बॉसच्या घरात जेव्हा त्यांनी एंटर केलं होतं तेव्हा नेसलेली ही तीच साडी आहे. हा लाईट आहे. दिस इज फुशिया पिंक. पण तो थोडासा बेस्ट वाटतो कलर. पण यामध्ये मी व्हिडिओ काढला ना, व्हिडिओमध्ये पण तो रंग वेगळाच दिसतो. ठीक आहे ना, चालेल. त्यांना असं पण कळतं. त्यांना पाठवून बघा.
तर सोल रॅप स्टुडिओजमध्ये ही जी साडी आहे महेश्वरी मारीगोल्ड खुशिया पिंक कलर, तर हे कलेक्शन त्यांच्याकडे नवीन आलेलं आहे आणि नवीन लॉन्च केलं आहे त्यांनी. जर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे कलर बघायचे असतील ना, तर सोनल सावंत यांचं सोल रॅप नावाने इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे, तिकडे तुम्हाला वेगवेगळं कलेक्शन साड्यांचं बघता येईल. मेरीगोल्ड आहे कारण ह्याच्यात ह्याची झेंडूची फुले आहेत पूर्ण. युजली लोटस आता खूप कॉमन झालंय आणि ते ऍक्च्युली असं सिम्पल नाही बोलू शकत नाही, तिला खूप हेवी classy आहे. छान खूप वाटते, elegant आहे. म्हणजे कधीही नेसू शकतो आपण अशी आहे. आता बघ. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही तुमचे गोल्ड जरी एक्सरसाइज केला तरी हा तेच खूप छान दिसतो. गोल्ड जरी एक्सरसाइज केला तरी हा तेच खूप छान दिसतो. आवडले ना? म्हणजे हे आपण उगाच एवढा पसारा केला, ती वन शॉटच ती घ्यायची होती. ऍक्च्युली मला खूप कमी आवडतं लवकर असं, कारण मला नाही तर मी असं दुकानात गेली ना, अर्ध दुकान ते खालती असतं, जोपर्यंत आवडत नाही मला. तर ते कसं ऑनेस्टली सांगू, आता पण एक क्लायंट होते आणि हा पीसच माझ्या डोक्यात होता की हाच, कारण की मला बोलली होती पिंक हवाय म्हणून. बाकीचे कलर्स आहेत खूप जास्त माझ्याकडे म्हणून, कारण ब्लू शेड ऑलमोस्ट नेव्ही ब्लू आणि ब्लू शेड्स खूप आहेत माझ्याकडे, कारण तो कलर खूप जास्त आवडतो आणि ब्लॅक आणि व्हाईट. बिझी आहे ना, मला त्याच्यावर तर किती तयार आपण कलर छान. हा, आणि हे कलर खूप सुंदर दिसते ऑन द स्क्रीन. आणि थोडं पैठणी केलं की असं छान लुक येतो. फोटो पाठवूया तिला. हो, एक काम करा ना, याचा एक फोटो घ्या ना, तुम्हीच घेताय ना, की तुमच्या अंगावर घेऊन दाखवूया त्यांना कसं. मी तिला तेच बोलली, कुठे स्टॉल जाते, कारण दुकानांमध्ये हे नाहीच मिळत ऍक्च्युली. A few minutes later. आम्ही ते मैसूर डोसा ऑर्डर केलाय, घेऊन गेले आमचा डोसा कट करायला. राहू दे, कसं घेऊन गेले ते, ॲक्च्युली कट करायला घेऊन गेले. नेहा म्हणाली त्यांना कट करून दे आम्हाला. नाही, मला वाटलं असं युजली आपल्याकडे कापूनच देतात ना. हो हो अगदी. मग नंतर यांचा डोसा बघितला म्हटलं कापून म्हणजे अख्खाच देणार की काय. जरा गरमीचे दिवस आहे, छास पिऊया, तर छास घेते जरा. दोन द्या. 2 द्या. हा, जरा छास पिऊया. तर मंडळी, मॅम तर गेल्या घरी, आता मी आणि नेहाच आहोत. आणि मग मी म्हटलं नेहाला जरा की श्रद्धाताईने मला तिला जरा काही परफ्यूम्स वगैरे बघायचे होते, तर आम्ही आता जरा झुडिओला आलो इकडे, तर ते घेऊ आणि मग आम्ही आता निघू. तर बघूया तिकडे झुडिओमध्ये पण काय कलेक्शन आलं आहे. बरेच दिवस झाले आम्ही झुडिओला आलो नव्हतो, तर आता इथे पण बघूया काय काय आहे ते. इतके जाड कपडे का असतात हे मला वाटतं इथेच घालण्यापुरतं. अगं तू काय करते. आता परफ्यूम पण बघूया. इथं जरा इथे शर्ट बघते. वाव, किती सुंदर आहे हे, मस्त आहे, मला आवडलं आहे. पण डल होईल वाटतं हा रंग नंतर. मला कधीपासून असं शर्ट पाहिजे होतं यार. किती सुंदर आहे हे, जीन्सवर मला किती छान वाटेल. तिथे पण शर्ट्सचं कलेक्शन आहे बघा, मस्त आहेत ना. मला फार आवडतात शर्ट, जीन्सवर घालायला जरा कम्फर्टेबल वाटतात आणि आता तर उन्हाळ्यामध्ये मस्तच वाटतात. हो, मस्त तर सगळंच असतं, पण आपण आधीच भरमसाठ खरेदी करून झालेलो असतो. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागतो. नाही म्हणजे मी जेव्हा कपडे खरेदी करायला जाते तेव्हा मी एम साईज किंवा स्मॉल साईज असं बघते. ही सेंटीमीटर बघती आहे कपड्यांमध्ये, असं का नाही. हा, मला 82 सेंटीमीटर होतं. अच्छा,
ही धडपड चालली आहे कपडे शोधण्यासाठी बघा. एक्स्ट्रा स्मॉल पाहिजे तिला. हे असं सगळं एकंदरीत कलेक्शन आलं आहे झुडिओमध्ये. हा पिंक कलरचा पण वन पीस छान आहे. आणि हे जे आहे ना कॉम्बो हे पण मस्त आहे, मला आवडलं. की वाव, हा रंग किती सुंदर आहे यार टी शर्टचा. 200 रुपयाला. मस्त आहे. माझ्यासारख्या माणसांनी नसतात घालायचे का टी शर्ट. घालायचे असतात ना. तुम्ही क्रॉप टी शर्ट घालायचे, क्रॉप टॉप सारखे क्रॉप टी शर्ट. इथे पण मस्त कलेक्शन आहे टी शर्टचं, सुंदर आहे बघा. किती आहे हे? 299 आणि तिकडे 199चे आहेत पुढे. मस्त आहेत पण. 7 hours later. तर मंडळी मी आत्ताच घरी आले आहे आणि तुम्ही बघितलंच हा छोटासाच व्लॉग झाला आहे आपला खरं तर. कारण आम्ही खूप अर्जंट बेसिसवरती साडी बघायला गेलो होतो. तर सोनाली मॅम पण होत्या, तुम्ही बघितलं, सागर कारंडे यांच्या वाईफ. तर सागर कारंडे सर आता बिग बॉस मराठीच्या घरात आहेत. तर आता फॅमिली वीक तुम्ही आता हा व्लॉग बघताय तर तो होऊन गेला असेल. तर त्या निमित्ताने म्हणून मॅमनं साडी घ्यायची होती तिथे वेअर करायला. ते आतमध्ये जाणार आहेत बिग बॉसच्या घरात. तर मॅम मला म्हणाल्या की तुझ्या ओळखीत कोणी असेल, म्हणजे मी आता बऱ्याचदा एक्झिबिशनला जाते ना, तर बऱ्याचदा तिकडे गेल्यावर काय होतं की खरंच काय काय जणांकडे खूप सुंदर, म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्यांकडे खूप सुंदर साड्या असतात, पण आहे ना एखादीकडे खूपच खरंच आवडते. तर मी 3-4 वेळा सोनल सावंत यांच्याकडे गेले होते, त्यांच्या स्टुडिओत पण गेलेले आणि त्या एक्झिबिशनला पण त्यांचं असतं दादर बोरिवली साईडला, आणि कधी कधी ठाण्याला पण असतं वाटतं. हो, सोल रॅप हा त्यांचा ब्रँड आहे साडीचा. तर तुम्ही नक्की त्यांच्याकडनं साड्या घ्या. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये आवडले असतील तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, त्यांच्या साड्या खरंच क्वालिटी वाईज खूप चांगल्या असतात आणि प्राईज पण खरंच रिजनेबल रेटमध्ये असते. तर तुम्ही नक्की त्यांच्याकडनं घेऊ शकता साड्या, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता. कारण मी स्वतः व्हिजिट केलं आहे त्यांच्या स्टुडिओला. तुम्हाला पण इथे स्क्रीनवर पत्ता देते आहे. जर तुम्हाला घ्यायच्या असतील कोणाला तर त्यांची अपॉइंटमेंट बुक करा, त्यांच्या स्टुडिओला व्हिजिट करा आणि नक्की तुम्ही साड्या घ्या तिथून. सो हा व्लॉग इतकाच होता. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. कारण काय आम्ही असं काही खूप ठरवून केलं नव्हतं, पटकन अर्जंट बेसिसवर पाहिजे होती सोनाली मॅमना साडी, तर तिथून आम्ही घेतली. त्या मॅमना तर खरंच खूप आवडली, तुम्ही बघितलं असेल त्यांची रिॲक्शन. आणि खरंच त्यांच्याकडे खूप चांगल्या साड्या आहेत सोनल सावंत यांच्याकडे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कारण मी बरेचसे एक्झिबिशनचे व्हिडिओ कव्हर करत असते. जर तुमचा कुठलाही बिझनेस असेल, तर तुम्हाला प्रमोट करायचं असेल बिझनेस, तर सोशल मीडियावरती वगैरे, तर मला नक्की तुम्ही संपर्क साधू शकता. सॉरी, मी काय माहीत नाही आज का फंबल करते आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.